ए भावा कसं काय ब्रेकअप झाले तुला कसं वाटतं? नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं पुन्हा एकदा नवीन अशा व्हिडिओ मध्ये. तर आज आम्ही चाललेलो आहे, अचानक आमचं नियोजन झालेलं आहे इकडं. तर बघू शकता आम्ही चाललोय बाळूमामाला. तर आम्ही सकाळच्या पाठीच्या आरतीला जाणार आहे आणि आमचं नियोजन अचानक गणेशला जातो. तिकडे बघू शकता आपला लाडका आणि इकडे आपला सोन्या आहे आणि आपण चाललेलो आहे आदमापूरला. तर आता आपला प्रवास कसा असणार आहे, कसं आपण जाणार आहे, हे सगळं मी तुम्हाला शेवटपर्यंत टाकणार आहे. तर मित्रांनो बघू शकता आपला लाडका गुंड्या पुढे बसलाय आणि त्यानं हे प्रेमाचं गाणं लावलंय. हे जर ब्रेकअप झालेलं आहे त्यामुळे त्याने गाणं लावलेलं आहे इकडं आणि इकडं आपला गाणं कोपऱ्यात बसलाय. ए भावा कसं काय ब्रेकअप झाले तुला कसं वाटतं? आम्ही आता रिटायरमेंट थांबलेलो आहे. तर मित्रांनो आपण हायवे लागलेला आहे, बघू शकता हायवे रातचा. त्याला गाणं चांगलंच भारी लावलेलं आहे, तिला आठवण येते ताजी. तर मित्रांनो बघू शकता आपण सीएनजी गॅस टाकायसाठी थांबतोय. तिकडे बघू शकता किती गर्दी आहे. तर तिन्ही सेक्शन वरती गर्दी खूप लागली इथं बघू शकता. हे कोणचं गाव, हे गाव कोणचं? तर बघू शकता खूप वेळ झालाय, आता थांबलोय आपण. आपलं थोडं राहिलं, आता थोड्या वेळात आपला नंबर पण येतोय. इकडे बघू शकता गणुशेट आहेत, गणुशेट गुंड्याचं काय डिस्कशन चाललंय. ए गाडी पुढे जाऊ दे, पुढे जाऊ दे, नंबर आला आपला. मित्रांनो आपला नंबर आला आता. तर आपण लवकरात आता गाडीमध्ये गॅस भरून जाणार आहे. ए गोंड्या मार खाजल. तर मित्रांनो आता बघितलं तुम्ही किती वेळ लागला आपल्याला गॅस भरायला. आपण 12 वाजता गेलेलो, 1 वाजले आपल्याला गॅस भरायला. एवढी लाईन मोठी चालू होती. तर आपलं गॅस बीस भरून झालेला आहे. तर आपण चाललोय आता पुढे बघू शकता. इकडं आपण सुसाट वेगानं चाललेलो आहे. इकडं स्वप्नील बसलाय आपल्या शेजारी गोंडस असा. इकडे मी आहे, इकडं आपला किशोर आहे, तो कोणाचाच गाणं आणि इकडे गाणं आहे. तर बघू शकता तुम्हाला असं पुढं काय होणार आहे सगळं तुम्हाला मी या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर आपण टोल नाक्यावर आलोय. कोल्हापूर थोडंच राहिलंय अंतर. बघू शकता आपण इकडे तावडे हॉटेलपाशी पोहोचलेलो आहे. तर इथून एक 20-30 किलोमीटर राहिला असेल आहे ना. तर इथून 20-30 किलोमीटर आपल्याला आतमधून राहिला असेल. आपण कोल्हापूरमध्ये तर एंट्री झालेली आहे आपली बघू शकता. मित्रांनो बघू शकता आपण घाट सेक्शन मध्ये आलेलो आहे. तर गाड्या आपली घाट सेक्शनला आहे. तर बघू शकता मित्रांनो बघू शकता हे ट्रॉफिक बघू शकता. इकडं खूप मोठी लाईन लागलेली आहे. आपण लाईन पण बघू शकता 10 किलोमीटर अगोदरच एवढं मोठं ट्रॅफिक लागलंय बघू शकता. तर अजून पोहोचायला आम्हाला थोडा वेळ लागेल. आता वाजले तर 3:07 झाल्यात, अजून थोडं राहिलंय. हे दादा आता आधीमध्ये गाडी घालाय बघत आहेत. साप चुकीच आहे. आम्ही या कष्टात पुढे यायला लागलोय. तर
हे आज फक्त दर्शनाची बाळूमामाच्या नावाने चालले. तर आज आमुषा असल्यामुळे गर्दी खूप आहे. 10 किलोमीटर मागे आपण या ट्रॅफिक पासून हळूहळू पुढे पुढे जात आपण पोहोचेल थोड्या वेळात. तर व्हिडिओ हा आपण कंटिन्यू बघा. काय करत आता 1 किलोमीटर गाडी आपण मागं लावल्या आणि इथं आपण 1 किलोमीटर पुढे चालत निघालो. कारण आपल्याला येताना जरा युजफुल होईल. तर अजून 1 किलोमीटर पुढे राहिलंय. बघूया आपण चालत तर निघालोय. थोडं पब्लिक पण आपल्यावर चालत आहे. बघू शकता इकडं, बघू शकता आपण चालत चालत तर पुढे चाललेलो इकडं पब्लिक आहे. इकडं आपल्यासोबत स्वप्नील आहे. स्वप्नील कसं वाटते? स्वप्नील कसं वाटतं तुला? सकाळचे 4 वाजलेत आपले. जाताना आपण रस्त्याने निघाले. कसं वाटतं तुला? बरं, फक्त एकच राहिले की आपल्याला दर्शन चांगलं झालं पाहिजे. बाकी मग देवाची कृपा. तर थोडंच राहिलंय आपलं पोचायला. मित्रांनो आपण फायनली पोचलेला आहे आपलं दर्शन झालेलं आहे. गर्दी परत आहे म्हणू शकता. तर मित्रांनो तुम्ही बघितलं किती गर्दी होती. सकाळ सकाळची आपल्याला 4 वाजताची काकड आरती असते बाळूमामाची, ती पण आरती आपल्याला भेटलेली आहे. तर तुम्ही बघितलं किती गर्दी होती. त्या गर्दीतनं आपण 1 किलोमीटर परत वापस येऊन आता आपण गाडीमध्ये बसणार आहे. तर आपण फारसं काही शूट करता आलं नाही कारण गर्दी असल्यामुळं. तर व्हिडिओला मी इथंच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.